नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या विशिष्ट व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील 9 ते 10 जून रोजीचा हवामानाचा आढावा, मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील। या ठिकाणी बघू शकत असाल रडारवरती की महाराष्ट्राच्या बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आज रोजी 9 ते 10 जूनच्या मध्यरात्री दरम्यान आपल्याला हवामानाचा जो अंदाज आहे, ते कोणते तालुके आहेत, ते कोणते जिल्हे आहेत, त्या ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला हवामान खात्याने दर्शवलेला आहे। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओवरती तुम्ही नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला शेअर करा। आता या ठिकाणी बघू शकत असाल पश्चिम किनारपट्टी लगतच्या भागामध्ये आपल्याला बाष्पयुक्त वाऱ्याची जी स्थिती आहे आपल्याला वाढलेली दिसून आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकत असाल पश्चिम किनारपट्टी लगतच्या भागामध्ये मुंबई आहे, नाशिक आहे, अकोले, पुणे, दौंड, दापोली, सातारा, रत्नागिरी आहे, कोल्हापूर आहे। या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता मध्यरात्री दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं कोल्हापूर आहे, रत्नागिरी आहे, सावंतवाडी आहे, बेळगाव आहे, सोलापूर आहे, कोल्हापूर आहे। या ठिकाणचा जो प्रदेश आहे मित्रांनो, सांगली आहे, निप्पाणी, कराड, विटा, सांगोले, पंढरपूर, बारामती, इंदापूर, सातारा या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला हवामान खात्याने मध्यरात्री दरम्यान दर्शवलेला आहे। त्यानंतर इकडं इंदापूर आहे, बारामती आहे, पंढरपूर आहे, सोलापूर आहे। त्यानंतर इकडं धाराशिव, नलदुर्ग, इंदी, वैजापूर, सिंदगी, बसव कल्याण, लातूर, उदगीर, जो दक्षिण महाराष्ट्राचा जो प्रदेश आहे लातूर आहे, उदगीर आहे, धाराशिव, सोलापूर, पंढरपूर, सांगोली, अठ्ठाणी, बसव कल्याण, वैजापूर, इंदी या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मुसळधार पावसाचा अंदाज मध्यरात्री दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं अहिल्यानगर आहे, श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगर, पैठण, जामखेड या भागामध्ये आपल्याला हवामान थोडंसं कोरडं असणार आहे। तत्पूर्वी या भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट, मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं मालेगाव आहे, मनमाड आहे, चाळीसगाव आहे, धुळे आहे, नाशिक आहे, अव्वा, नंदुरबार, शिरपूर, चोपडा, जळगाव, जो खानदेशमधला पूर्ण भाग जो आहे, बुरहानपूर, रावेर, मुक्ताईनगर, शेवगाव या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह मध्यरात्री आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे चिखली आहे, खामगाव, मेकर, जालना, परतूर, जिंतूर, माजलगाव, परभणी या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। त्यानंतर वाशिम आहे, अकोला आहे, कारंजा, लाड आहे, अकोट आहे, अचलपूर, अमरावती, यवतमाळ, काटोल, वर्धा, आर्णी, पांढरकवडा जो विदर्भातला आपल्याला बराचसा भाग आपल्याला हवामान कोरडे राहणार आहे, परंतु या भागामध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। त्यानंतर इकडं नांदेड आहे, पुसद आहे, हिंगोली, उमरखेड, भोकर, निजामाबाद, देगलूर या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर वरोरा आहे, पांढरकवडा आहे, चंद्रपूर, उमरेड, ब्रह्मपुरी जो पूर्व विदर्भातला जो प्रदेश आहे मित्रांनो, या भागामध्ये आपल्याला हवामान कोरडं राहणार आहे, परंतु मध्यरात्री दरम्यान आपल्याला वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट, मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा किरकोळ स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे भंडारा आहे, नागपूर, सावनेर, काटोल या भागामध्ये आपल्याला हवामान कोरडं राहणार आहे, परंतु या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज हवामान खात्याने दर्शवलेला आहे। तर आपण या ठिकाणी बघू शकत असाल रडारवरती। त्यानंतर इकडं आपण आलो, वारा सिवनी आहे, गोंदी आहे, चिखली, सडक, अर्जुनी आहे या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर ब्रह्मपुरी झालं आपलं, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये सुद्धा आपल्याला सुसाट वादळी वाऱ्यासह आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर ही होती मित्रांनो मध्यरात्री 9 ते 10 जून रोजीचा हवामानाचा अंदाज। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।